पुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिकावर द्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय माधव बाबा महाराज की जय मोतीराम महाराज की जय हरी श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः धन्य रामायण सृष्टी धन्य वाल्मिकाची भाग्यवृष्टी अक्षरी अक्षर परिपाटी दोष कोट्यान कोटी नासती। ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, भगवंताच्या प्रगटीकरणाचं वर्णन झाल्यानंतर ग्रंथ करते सांगायला सुरुवात करत आहे, धन्य रामायण सृष्टी। या सर्व सृष्टीमध्ये जर धन्य काही असेल तर ते रामायण आहे। कारण जी कथा गायल्यानंतर राम आयन प्रभू येतात ती कथा सृष्टीमध्ये धन्य आहे। आणि ही कथा ज्यांनी गायली त्या वाल्मिकाची दृष्टी धन्य आहे, त्या वाल्मिकाचं मुख धन्य आहे, त्या वाल्मिकाची वाग्वृष्टी धन्य आहे की ज्या अक्षर आणि क्षर अक्षराच्या परिपाठ परिणाम काय करतो, दोष कोट्यान कोटी नासती। कोट्यान कोटी जरी दोष असतील तरी जी कथा ऐकल्यानं, जी कथा गायल्यानं, जी कथा वाचल्यानं जातात त्या कथेला रामायण म्हणतात, असं ग्रंथ करते सांगतात। नासती महापातके नासती द्वंद्व दुखे राम कथा ऐकता हरिके सुख महासुखे थोरावे। अहो, रामायण ऐकल्यानंतर महापातकांचा नाश होतो, द्वंद्व दुःखाचा नाश होतो। आणि राम कथा जर आनंदानं ऐकली तर सुख महासुखे, सुख एवढं कोंदतं, एवढं कोंदतं, एवढं वाढतं की ते वाढतच राहतं। पहिली गोष्ट, दुःख नासतं, द्वंद्व दुःख संपतात, महापातक नासून जातात, कारण धसकट जाळल्याशिवाय पेरता येत। तसं पाप आणि दुःख त्या ठिकाणी संपवलं जातं आणि सुखच सुख कोंदतं। एवढा परिणाम देणारी ही कथा आहे। हे थोडी श्रीरामचरित्र पवित्र करी अति पवित्र कथा कौतुकाती विचित्र श्रोती सादर परिसावे। माय बापांनो, इथून पुढं प्रभू रामचंद्रजींचं चरित्र आहे आणि या चरित्राचं सामर्थ्य काय आहे तर अपवित्राला अतिपवित्र करतं। अपवित्रतेची अपवित्रता घालवणं हे सामान्य पुरुषार्थाचं लक्षण आहे। त्याचा अपवित्रपणा घालून त्याला अतिपवित्र बनवणारी ही भगवंताच्या चरित्र श्रवणाचं सामर्थ्य आहे। आणि हे कथेचं कौतुक अतिशय विचित्र आहे। ते फक्त श्रोत्यांनी काय करावं, सादरपणे आदरानं कथा ऐकावी। आजकाल गावोगाव रामायण कथा बंद आहेत मायबापांनी। 4-2 श्रोते असतात, हे दुर्दैव आहे।
जग स्वतःच्या हिताबद्दल झोपलेलं असल्याचं ते लक्षण आहे. त्यामुळं स्वतःच्या हिताला सावध व्हा आणि सादरानं रामकथेचं श्रवण करा. श्रीराम जन्मला अयोध्येपुरी, तव वीज पडे लंकेवरी. भूस्फोट नगरद्वारी, भूकंप नगरी त्रिपुटेसी. रामचंद्र प्रभूंचा अयोध्येमध्ये जन्म झाल्याबरोबर लंकेमध्ये काय झालं तर वीज पडे लंकेवरी. लंकेमध्ये वीज पडली, कडकडाट झाला, भूस्फोट झालेला आहे, लंकेमध्ये भूकंप आलेला आहे, नाना प्रकारची विघ्न जन्म घेऊ लागले असं ग्रंथकर्ते सांगतात. रावण जव भदरी चढे, तव मुकुट पायरी वरी पडे. वायू घाते छत्र मोडे, सभेचे हुडे खचोनी पडती. आणि जेव्हा रावण राज सिंहासनावर चढण्याचा प्रयत्न करतोय, एवढ्यामध्ये राजा रावणाचा मुकुट त्या ठिकाणी जमिनीवरती पडला. हे बघा, दोन गोष्टी आहेत. भगवंताचा जन्म झाल्याबरोबर अयोध्येमध्ये चराचरात त्रिभुवनात आनंद झाला, पण लंकेमध्ये दुःख आहे. कारण भगवान राजा होतात, त्यावेळेस दुष्ट सुखी होऊ शकत नाही. बरेच लोक म्हणले, आजचे दिन कुठं गेले, आजचे दिन कुठं गेले. तुमचे आजचे दिन असतेच होय. चांगला त्या ठिकाणी सिंहासनावर बसल्यानंतर दुष्टाला फक्त रट्टे असतात आणि मार असतो. सज्जनाची मजा असते, सज्जनाचा आनंद असतो. भगवंताचा अवतार अयोध्येत झाल्याबरोबर त्या ठिकाणी राजा रावणाचा मुकुट पायावरती पडला, वाऱ्याचा आघात झाला, त्याचं छत्र मोडलं आणि सर्व सभेचं सौभाग्य भंग झालं असं सांगतात. कुंभकर्णाच्या घरावरी, दिवा भीत घू घू करी. इंद्रजित आरशा भीतरी, देखे आशीर शरीर. कुंभकर्णाच्या घरावर त्या ठिकाणी घुबड घू 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 करू लागलेले आहेत. इंद्रजित आरशामध्ये बघू लागला तर त्याला त्याचं शिरच मुखच दिसत नाही. अशा प्रकारे एकंदरीत सर्व राक्षसांना अपशकुन होत आहे. मंदोदरीची गळसरी, तुटून पडे अग्नी भीतरी. तिथे काळी जव सुंदरी, तव भस्म करी हुताशन. मंदोदरीच्या गळ्यातील मंगळसूत्र त्या ठिकाणी अग्नीमध्ये पडलं. वाचवण्याचा प्रयत्न म्हणून तिनं काढण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यामध्ये अग्नीनं जळून भस्मसात करून टाकलं. अशा प्रकारे एकंदरीत अपशकुन होत आहेत. आईसा विघ्नाचा व्रत, तेने राणी वसाकांत. येणे राक्षस कुळाघात, हा भूत निशाचरा. अशा प्रकारे एकंदरीत विघ्नाचा आवर्त झालेला आहे. सर्व राणी वसांमध्ये आकांत सुरू झाला. दुःख त्या ठिकाणी महिला करू लागलेल्या आहेत. कारण एकंदरीत दिसणाऱ्या चिन्हानं राक्षस कुळांचा काय होणार आहे, घात होणार आहे. म्हणून निशाचर हा भूत झालेले आहेत असं सांगतात. रावण सांगे भये करी, दृढपणे असारे नगरी. येथोनी कोणी न जावे दुरी, अहोरात्री सावधान. रावणानं त्या ठिकाणी सांगितलं, भयंकर अशा प्रकारची विघ्न आपल्यावरती येत आहेत. कारण लक्षात घ्या,
रामचंद्र प्रभूंचा अवतार झाल्यानंतर मोक्ष नगरी अयोध्येमध्ये आनंद झाला, परंतु लंकेमध्ये त्या ठिकाणी अतिशय विघ्न आलेले आहेत. ज्यावेळेस राक्षसांच्या कुळांचा घात होण्याची शक्यतेनं जन्म घेतला, म्हणजे भगवंतानं जन्म घेतला, राक्षसांना विघ्न होऊ लागले, त्यावेळेस राक्षसांच्या राजानं सांगितलं इथून पुढं लंकेमध्ये दृढ रहा, सावध रहा, कुणीही दूर जाऊ नका, अहोरात्र सावध व्हा. आणि आता सध्या आपल्या धर्मावर विघ्न आहेत महाराज. आपल्या सुद्धा राजानं त्या ठिकाणी वैतागून त्या दिवशी सांगितलं, सनातन को मिटा करके 1000 साल की गुलामी में धकेलने की कोशिश हो रही है. हर सनातनी को सावध रहने की जरूरत है. कारण आपल्या धर्माला गिळंकृत करणाऱ्या प्रवृत्ती आज जन्मलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, वेगवेगळी रूप घेऊन त्या ठिकाणी धर्माला गिळंकृत करण्याचं काम करत आहेत. राक्षसांचा राजा जसा राक्षसांना त्यावेळी सावध करत होता, तसं आजही संतांचा राजा आम्हाला सचेत करत आहे असं सांगतो. प्रधानाधिक सभा नायक ती थोर घेतला धाक, रावणा लागली धुक धुक, अरिष्टात्यंतिक देखोनी. प्रधान असतील, सभेचे नायक असतील, एकंदरीत सर्वांनीच त्या ठिकाणी धाक घेतलेला आहे, घाबरले महाराज. कारण सज्जनाच्या राज्य येण्याची चिन्ह दुष्टाला धास्तावतात आणि दुष्टाच्या विजयाची चिन्ह सज्जनाच्या ठिकाणी दहशत निर्माण करतात. यावेळी सज्जन दहशतीत आहे आणि त्यावेळेस दुष्ट दहशतीत होते. राजा रावण त्या ठिकाणी धुकधुक करू लागलेला आहे, अतिशय अरिष्ट त्या ठिकाणी आलेलं राजा रावण पाहू लागलेला आहे असं सांगतात. कडे अयोध्येसी जान श्री वसिष्ठ आपण, चवगा कुमाराचे विधान, संस्कार पूर्ण करविता झाला. एरीकडे अयोध्येमध्ये भगवान श्री वशिष्ठजी प्रभू रामचंद्रजींचं आणि 4 बांधवांचं त्या ठिकाणी संस्कार विधिविधान जी काही आपल्या धर्मामध्ये केली जातात त्या सर्व एकंदरीत विधीचं पालन श्री वशिष्ठजी करून घेत आहेत. जातक कर्मणाम हा विधान, कटी सूत्र अन्न प्राशन, चोल कर्म वायान दान, केले संपूर्ण विधियुक्त. जातक कर्म त्या ठिकाणी वशिष्ठजींनी करून घेतलेले आहे. नामाभिधान, मुलांचे नाव ठेवण्याचा नामकरण सोहळा पूर्ण केला. कटीसूत्र त्या ठिकाणी करदोडा बांधण्याचा सोहळा असतो. त्यानंतर लेकरांनी अन्न खाण्याचा अन्नप्राशनाचा सोहळा आहे. चौल कर्म एकंदरीत त्या ठिकाणी शेंडी ठेवणं असेल, मुलांच्या हातून अन्नदान करून घेण्याचं कर्म असेल किंवा नाना प्रकारच्या संस्कारांचं प्रावरण त्या ठिकाणी करून घेतात असं सांगताय. ऐश्वर्याचे आविष्कारे, व्रतबंधनाचे निगजरे, दाने सन्माने सत्पात्रे, सुखी नृपवरे या परी केले. ऐश्वर्याच्या आविष्कारानं सर्व प्रकारची व्रतबंधन पूर्ण करून राजानं घेतलेली आहेत. दान दिले, सज्जनांना सन्मान दिला, सत्पात्राच्या ठिकाणी भरपूर अशा प्रकारचं दान करून राजानं सर्व विश्व सुखी करण्याचा प्रयत्न करतायत असं सांगतात. रामाचा व्रतबंध सुखी केले विप्रवृंद, स्वानंदे निधाले दोद, दुल्लत परमानंद पावले. रामचंद्र प्रभूंचा व्रतबंध आहे
त्यामुळं राजा दशरथानं सुखी केले विप्रवृंद, सर्व ब्राह्मण वृंदांना सुखी केलेला आहे. तृप्तीला जणू काही स्वानंदाचे दोन कोंब फुटलेत की काय, अशा प्रकारचा सर्वजण परमानंदाला प्राप्त झाले असं सांगतात. श्रीरामाचे व्रतबंधन सुखी केले अंकिचन, वन वन निमाली पूर्ण, मागते पण मुक्त झाले. रामचंद्र प्रभूंचं व्रतबंधन आहे आणि त्या व्रतबंधन सोहळ्यामध्ये सुखी केले अकिंचन. मोठ्यानं कार्यक्रमाचं निमित्त करावं आणि छोट्यांना सुखी करावं महाराज, हा धर्म आहे आपला. छोटे छोटे गोर गरीब लोक भगवंताच्या व्रतबंधनाच्या निमित्तानं सुखी झाले. एकंदरीत त्यांच्या जीवनातली वणवण संपून गेली आणि मागतेपणा मुक्त झाला. कोणत्याही कारणानं असेल, गोर गरिबाच्या घरी थोडासा घास पोहोचवणं आणि आपल्या सुखातलं सुख त्यांना वाटणं, हाच तुमचा आमचा धर्म आहे, ज्याचं प्रतिपालन प्रभू रामचंद्रजींचे पिता करताय. झालिया व्रतबंधन वसिष्ठापासी चवगे जन, आरंभिले वेद ध्यान, शास्त्राख्यान वेदांत. आणि व्रतबंधन त्या ठिकाणी झाल्यानंतर श्री वशिष्ठजींच्या जवळ चारही मुलं पाठवलेले आहेत. कशासाठी? आरंभिले वेद अध्ययन, वेदाचं अध्ययन करण्यासाठी पाठवलेले आहेत. शास्त्रांवरती व्याख्यान देणं, वेदाचा अंत समजून घेणं, म्हणजे पूर्ण वेदाचा अभ्यास करणं. वेदाचा अंत काय? तर वेद प्रभू रामचंद्रजींच्या धर्माचं संविधान आहे. वेद काय? तुमच्या आमच्या धर्माचं विधान आहे आणि विधीच्या विधानानं त्या ठिकाणी अभ्यासानं चारही भाऊ परिपूर्ण होतात असं सांगताय. श्रीराम वेदाचे जन्मस्थान, त्यासी संस्कार मंत्रे जान, पठन झाले शास्त्र संपूर्ण, आगाधपण प्रज्ञेचे. रामचंद्र प्रभू वेदाचं जन्मस्थान आहे, त्यांना संस्कार दिल्याबरोबर सर्व वेद त्या ठिकाणी शास्त्र पारंगत झालेले आहेत. असं श्रेष्ठ असं अगाधपण त्यांच्या बुद्धीचं आहे असं सांगतात. या परी रघुनाथासी दान झाली 6 वर्षे संपूर्ण, करावया तीर्थाभिगमन, रघुनंदन उदत. या प्रकारे रामचंद्र प्रभूंना एकंदरीत 16 वर्ष पूर्ण झालेले आहेत मायबापांनो. आणि 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तीर्थयात्रा करावी या प्रवृत्तीनं प्रभू उद्यत झालेले आहेत असं सांगतात. प्रार्थनी वसिष्ठाते त्या सद्गुरूच्या अनुमते, आज्ञा मागोनी दशरथाते, श्रीराम तीर्थाते निघाला. श्री वशिष्ठजींची प्रार्थना केलेली आहे, सद्गुरूंचं अनुमत घेतलेलं आहे. कारण गुरुच्या मताशिवाय जीवन व्यर्थ आहे. जीवनात एकच मत असावं आणि ते सद्गुरूचं असावं. आणि ते मत पाठीला असेल तर इतरांच्या लेखा. अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींनी अनुमती घेतली आणि प्रभू तीर्थाला निघाले असं सांगतात. मग पाहोनिया सुधीन स्वस्त वादू पुण्य वचन, सवे देवोनिया सैन्य, सबंधू प्रधान समवेत. आणि मग सुदीन बघितलेला आहे, योग्य दिवस बघितला, स्तुतिवाद त्या ठिकाणी केलेला आहे.
पुण्याह वाचन केलेलं आहे. भगवंताची स्तुती असेल, भगवंताला स्वस्ती व्हावी, सुखानं प्रवास व्हावा म्हणून पुण्याचं वाचन केलेलं आहे. मोठमोठं सैन्य सोबत दिलेलं आहे. सुबुद्धीचे प्रधान आणि बंधू सहित रामचंद्र प्रभूंना पाठवतात असं सांगताय. दितली अक्षयी भांडार स्वतःच गाईची खिलारे, नाना प्रकारची वस्त्रे तीर्थे रघुवीर वाटावया. अक्षयी भांडार दिलेली आहेत महाराज. त्या ठिकाणी संपणारच नाही एवढा पैसा. वत्स दिले, वासरा सहितच्या गायी, खिल्लार गायी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. नाना प्रकारची वस्त्र दिलेली आहेत. कारण राजाचा मुलगा येतोय, त्याच्याकडून गोरगरिबांच्या अपेक्षा असतात. त्यानं काहीतरी आपल्याला देईल या अपेक्षेनं समाज बघत असतो. त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात याची संपूर्ण काळजी श्री दशरथजींनी घेतलेली आहे. सरे सरिता सिंधू संगम पुण्यभूमी पुण्यश्रम केले प्रयागादी पंचग्राम मार्ग दुर्गम हिमालय. मग त्या ठिकाणी तीर्थयात्रेला सुरुवात झालेली आहे. नाना प्रकारच्या सरिता नद्या असतील, त्या नद्यांचे संगम असतील, समुद्राला जर नद्या जिथं मिळतात ते खाडीचे ठिकाण असतील, पुण्यभूमी वेगवेगळ्या प्रकारचे साधू संत जिथं राहिले ती पुण्य असणारे पावन आश्रम, कलापग्राम असेल, नंदीग्राम असेल किंवा दुर्गम अशा प्रकारच्या हिमालयामध्ये प्रभू पर्यटन करतात असं सांगतायत. बदरी मार्ग पंच प्रयाग वेद प्रयाग शिव प्रयाग कर्ण प्रयाग ब्रह्म प्रयाग अतिगुप्त प्रयाग पाचवा. आणि रामचंद्र प्रभूंनी त्या ठिकाणी बद्रिका आश्रमाच्या ठिकाणावरून पाच प्रकारच्या प्रयागाचं स्नान केलेलं आहे. वेद प्रयाग असेल, शिव प्रयाग असेल, कर्ण प्रयाग, ब्रह्म प्रयाग आणि अतिगुप्त प्रयाग या पाचही प्रयागाचं दर्शन घेतलं असं सांगतात. शरयू गंगा स्वर्णभद्रा तिनी हे पूर्व प्रयाग त्रिवेणी कार्तिक मासी कृष्णावेणी मुख्य त्रिवेणी माघ स्नान. आणि त्यानंतर या ठिकाणी ग्रंथकर्णी ते वर्णन करत आहेत. शरयू असेल, गंगा असेल आणि सुवर्णभद्रा असेल, या तीन नद्यांचे मिळून त्या ठिकाणी त्रिवेणी संगम आणि याला मुख्य प्रयाग म्हणतात. आणि कार्तिक मासामध्ये कृष्णा, वेणी या ज्या काही नद्या आहेत तर यांचं स्नान करून त्या ठिकाणी मुख्य त्रिवेणी माघ स्नान केलेलं आहे प्रभूना असं सांगतात. वने तपोवने शैल शिखरे प्रम पावन जे जय उकरे तीर्थादी तिनी पुष्करे तीर्थक्षेत्रे विधियुक्त. वन असतील, तपोवन असतील, शैल शिखर असतील, पावन जे जे उखरे, जे जे ठिकाण असेल, शिखर असेल, पर्वत असेल, पावन आहे, पवित्र आहे. ज्या ज्या ठिकाणी तीर्थ आहेत तिन्ही प्रकारची पुष्कर तीर्थक्षेत्र विधियुक्त प्रभू रामचंद्रजींनी राजस्थान, पंजाब, कुरुक्षेत्र या ठिकाणची पुष्करस्थान रामचंद्र प्रभूंनी पाहिलेली आहे. आणि जिथल्या विधी जशा असतात, आता कोणत्या ठिकाणी कपडे काढून स्नान करायचं असतं, कुठं पायाचं दर्शन आहे, कुठं लांबून दर्शन आहे, जशा प्रकारच्या विधी आहेत, बाहेर कोणत्या ठिकाणी दान केलं पाहिजे, कुठं पिंडदान केलं पाहिजे, नाना प्रकारचं जे जे काही आहे ते प्रभू करतात असं सांगतात. निमेषारण्य धर्मारण्य चंपकारण्य ब्रह्मारण्य महापंथाचे वेदारण्य ऋषी विज्ञान जेथे असती
नैमिषारण्य असेल, धर्म अरण्य असेल, चंपकारण्य, ब्रह्म अरण्य आणि महापंथाचे ऋषी लोक ज्या ठिकाणी राहतात ते वेदाचं अरण्य, नाना प्रकारच्या वेदांच्या श्रुतींचं अर्थाचं अरण्य असेल, त्या अरण्याचंही एकंदरीत स्नान प्रभून तिथं गेलेले आहेत. जिथं वेदज्ञ ऋषी राहतात त्या वेद अरण्यामध्ये प्रभू गेलेले आहेत असं सांगतात. मंदरांद्री आणि विंध्याद्री, मूळपिटीचा सह्याद्री, गंगा तिरीचा ब्रह्मांद्री, लोक उत्तरी अति श्रेष्ठ. मंदराद्री पर्वत असेल, विद्यांद्री पर्वत असेल आणि मूळपिठीचा सह्याद्री म्हणजे हा महाराष्ट्राचा भाग आहे. गंगा तीरावरचा ब्रह्माद्री, त्या ठिकाणी गोदावरीच्या ठिकाणी जो ब्रह्मगिरी आहे, जो अतिशय श्रेष्ठ आहे, तेही ठिकाण पाहिलं असं सांगतात. प्राची सरस्वती विदूसर, धर्मालय कुरुक्षेत्र, ज्वाळामुखी ज्वाळा दुर्धर, अति पवित्र त्रितोदकी. प्राची, सरस्वती, बिंदुसर नदी असेल, धर्मालय ठिकाण आहे, कुरुक्षेत्र आहे, त्यानंतर ज्वाळामुखी ज्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत, अशा प्रकारची पवित्र ठिकाणं प्रभूनं बघितली असं सांगतात. केले तिन्ही गयेचे दर्शन, धर्मस्तंभाचे स्पर्शन, ब्रह्मयाचे ब्रह्मयोनीचे अवलोकन, गायत्रीचे ध्यान सध्यावटी. तीनही गयेच त्या ठिकाणी स्नान केलेलं आहे. मातृगया, पितृगया आणि गया याचं दर्शन केलं, गोदावरी चंद्रभागेचं स्नान केलं, धर्मस्तंभाला त्या ठिकाणी स्पर्श केलेला आहे, ब्रह्मयोनीचं अवलोकन केलेलं आहे आणि गायत्रीच्या ठिकाणी ध्यान संध्या केलेली आहे असं सांगतात. ब्रह्मवार्ता गोमती तीर, हिरण्याच्या हिरण्या सहित सागर, सागरावरती शंकोद्धार, जेते वेद उद्धार करी हरी. ब्रह्मावर्त असेल, गोमती तीर, हिरण्यासन, हित सागर, सागरावर्त अशा सर्व ठिकाणी प्रभू गेलेले आहेत. ज्या ठिकाणी भगवंतानं शंखासुराला मारलं, वेदाचा उद्धार केला, त्याही ठिकाणी प्रभू गेलेले आहेत असं सांगतात. सप्तपुरी तीर्था मागे केली 12 ज्योतिर्लिंगे, प्रभाशेषी सोमनाथ योगे, पंचकृष्णा प्रयागे मूळ माधव. 7ही पुरींचं त्या ठिकाणी पर्यटन प्रभूंन केलेलं आहे. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, द्वारका या 7 मोक्षपुऱ्या आहेत. त्यानंतर सोरटी, सोमनाथ, श्रीशैलेश, मल्लिकार्जुन, उज्जैन, महाबळेश्वर, ओंकारेश्वर, मल्लेश्वर, परळी वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, औंढा नागनाथ, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, हिमालय, केदारेश्वर, घृष्णेश्वर अशा प्रकारची 12ही ज्योतिर्लिंग भगवंतानं केलेली आहेत. प्रभास क्षेत्र असेल, पंचकृष्णा असेल, मूळ माधव असेल, ही सर्व ही तीर्थक्षेत्र प्रभूनं पाहिली असं सांगतात. द्वारकेचा कल्याण कृष्ण, तुझा शंख नारायण, तिचा पिंडारकी काळ कृष्ण, चौथा तो जानगड दामोदर. आणि त्यानंतर सांगतायत भगवंताची जी काही मंदिर आहेत. द्वारकेचा कृष्ण कोणता? कल्याण कृष्ण. त्यानंतर दुसरा शंख नारायण कृष्ण, तिसरा पिंडारक कृष्ण आणि बाळकृष्ण, त्यानंतर गदा दामोदर कृष्ण यांची दर्शनं भगवंतानं केली. ही सगळं आम्हाला नाथमहाराज सांगायला. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचं दर्शन करण्याचा काय प्रश्न आहे? राम अवतारानंतरचा कृष्ण अवतार आहे. पण आज जिथं जिथंही पंचकृष्ण आहेत त्यावेळेस तिथं भगवंतानं पर्यटन केलेलं आहे असं प्रभू बोलतायत. मुळीचे निज मूळ स्थान, मूळ माधव 5
पाचवा कृष्ण हे तव यात्रा मंडळ गमन पुण्य पावन सर्वासी. ब्रह्मांडाचं मूळ अधिष्ठान म्हणून मूळ माधव जो पाचवा कृष्ण आहे, अशा उत्तम स्थळाला प्रभून भेट दिलेली आहे. एकंदरीत जी जी पुण्य पावन पवित्र अशा प्रकारची क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रांना प्रभून दर्शन दिलं असं सांगतं. गंडकी यमुना सुरसरी तापी नर्मदा मत्स्योदरी कृष्णा भीमा गोदावरी दुरिते दुरी ज्याचेनी. गंडकी नदी असेल, यमुना, सुरवरी, तापी, नर्मदा, मच्छोदरी, कृष्णा, भीमा, गोदावरी इत्यादी सर्व नद्यांचं प्रभूंनी स्नान केलेलं आहे, ज्या स्नानानं पाप जळून जातात. खरंच सांगा, भगवंताच्या नावानंच पाप जळून जातात. त्या भगवंताला पाप आहेत का? पण भगवंतानं स्नान केलं, भगवंतानं तीर्थयात्रा केली, मग सर्वसामान्यांनी सुद्धा केली पाहिजे. या प्रवृत्तीनं प्रभू हे सर्व करतात असं सांगतात. मत्स्य तीर्थ, पक्षी तीर्थ, शिवकांची विष्णुकांची युक्त त्रिकोण हस्ती तीर्थभूत तीर्थ विख्यात कुंभकोण. पुढं त्या ठिकाणी मत्स्य तीर्थ, पक्ष तीर्थ, विष्णुकांची, शिवकांची, त्रिकोण हस्ती तीर्थ असे जगद्विख्यात असणारे सर्व तीर्थ, कुंभकोण तीर्थ प्रभूंनी बघितलेलं आहे असं सांगताय. प्रीतीची कावेरी ताम्रपर्णी कृतमाला पयसी वनी या पंचनद्याच्या स्नानी भगवत भजनी दृढ भाव. त्यानंतर सांगतायत प्रचिती, कावेरी, ताम्रपर्णी, कृतमाला, पयस्विनी या 5 नद्यांचं जर स्नान केलं तर काय होतं? भगवत भजनी दृढ भाव. तीर्थाला गेलं ना की भगवंतावरची निष्ठा अधिक दृढ होत असते. मला त्यामुळं तीर्थयात्रेला गेलं पाहिजे, तीर्थक्षेत्र केले पाहिजे, साधू संतांचं दर्शन केलं पाहिजे, म्हणून प्रभू हे सगळं करतायत. कन्याकुमारी जनार्दन शेषशायी अनंत शयन उभय कावेरी श्रीरंगस्थान प्रम पावन अगस्ती आश्रम. कन्याकुमारीला गेलेले आहेत प्रभू, जिथं त्या ठिकाणी सांगतायत जनार्दन आहे, शेषशयनी, अनंत शयन असे दोन्ही कावेरी, श्रीरंगस्थान बघितलेलं आहे, परमपावन अगस्तीचा आश्रम प्रभून तिथं बघितलेला आहे असं सांगतात. दर्शने मुक्ती चिदांबरी पाही जन्म मुक्ती कमलालयी मरण मुक्ती काशीच्या ठाई समरणे मुक्ती देई अरुणाचल. दर्शन केल्याबरोबर त्या ठिकाणी मुक्ती मिळते, अशा प्रकारचं चिदंबर स्थान भगवंतानं बघितलेलं आहे. त्यानंतर जन्ममुक्ती कमलालयी, जिथं जन्मल्यानंतर मुक्ती मिळते अशा प्रकारच्या कमलाच्या ठिकाणी कमलालयामध्ये गेलेले आहेत. मेल्यानंतर मुक्ती मिळते अशा प्रकारचं ठिकाण म्हणजे काशीचं आहे. आणि नुसतं स्मरण जरी केलं ठिकाणाचं तर तिथं मुक्ती मिळते. अशा प्रकारच्या अरुणाचल तीर्थक्षेत्राला प्रभूनं दर्शन दिलेलं आहे असं सांगतं. श्रीराम तीर्था तीर्थीभूत मोक्षा मुक्ती शिरगुणात तोही तीर्थयात्रा करीत लोकसंगार्थ स्वलीला. श्रीराम हे तीर्थाचं तीर्थभूत आहेत, सर्व तीर्थाचं अधिष्ठान प्रभू आहेत. मोक्षाला सुद्धा मुक्ती मिळते श्रीरामचंद्र प्रभूमुळं. ते प्रभू तीर्थयात्रा करतायत, याचं एकच कारण आहे, लोकसंग्रहासाठी प्रभू लीला करतात असं सांगतात. जे तीर्थे जे विधान जे तीर्थे जे स्नान तैसे करो निदान सन्मान
सुखी जन श्रीराम. ज्या तीर्थाच्या ठिकाणी जे विधान आहे, होय, अगोदर इथं स्नान केलं पाहिजे, मग तिथं दान दिलं पाहिजे, मग ती दर्शन घेतलं पाहिजे. ज्या ठिकाणी जी जी काही विधान आहेत ती ती भगवंतानं केली. दान दिलेलं आहे, सन्मान दिलेला आहे आणि प्रत्येकाला सुख प्रभू देतात असं सांगतात. श्रीरामे सुखी केले महर्षी, रामे सुखी केले संन्यासी. वा. रामे सुखी केले तीर्थवासी, सुखी वनवासी श्रीरामे केले. माय बापांनो, रामचंद्र प्रभूंनी महाऋषींना सुखी केलेला आहे. रामचंद्र प्रभूंनी संन्याशांना सुखी केलेला आहे. रामचंद्र प्रभूंनी तीर्थाच्या ठिकाणी रहिवास करणाऱ्यांना सुखी केलेला आहे. कारण राम हे सर्व सुखाचं आगर आहे. मग ते दुःखी कुणालाच करू शकत नाही. सुख म्हणजे राम, सुखाचं अधिष्ठान म्हणजे राम. मग ऋषींना सुख दिलं, संन्याशांना सुख दिलं, तीर्थाच्या ठिकाणी वास करणारे. आज अयोध्या तीर्थ आहे. मग रामचंद्र प्रभू आल्याबरोबर तीर्थवासी सुखी झाले का नाही? ज्यांना खायला भाकर मिळत नव्हती ते आज बंगल्यात राहिलेत मरत. मागल तेवढा पैसा, मागल तेवढं सगळं रोजगार त्या ठिकाणी मिळू लागलेला आहे. का? राम आले की लक्ष्मी आली. कारण नवरा आला की बायको आपोआप येते, तसं भगवान आले की माग लक्ष्मी आले आणि भगवंतानं वनवासी सुद्धा सुखी केले असं सांगतात. रामे सुखी केले त्यागी, रामे सुखी केले भोगी. रामे सुखी केले विरागी, सुख संभोगी श्रीराम. रामानं त्यागी सुखी केले. सर्व जगताचा नश्वर सुखाचा त्याग करून जो मोक्ष मिळवायचा आहे त्या मोक्षाचा बाप बघायला भेटला. त्यामुळं त्यागी लोक त्या ठिकाणी आले. रामाच्या प्राणप्रतिष्ठित योगी लोक सुद्धा आले, तपी लोक सुद्धा आले, नागा साधू सुद्धा आले. का? सगळा त्याग केलाय. कुणासाठी? त्या रामासाठी. आणि तो राम त्यागावा का हो? तो राम त्यागल्यास त्याला नासक्या बुद्धीचं म्हणतात, येड्या बुद्धीचं म्हणतात, उपजोनी करंटा म्हणतात. त्यामुळं त्यागी असतील, सर्व प्रकारची त्या ठिकाणी विरागी असतील, योगी असतील, ते सुखी केले. कारण सुखाचा भोगच रामामुळं. सुख म्हणजेच श्रीराम. आणि त्यामुळं जगात ज्याला ज्याला सुख मिळवण्याची इच्छा आहे त्यानं जय श्रीराम म्हणावं, त्यानं रामायणाला यावं, त्यानं राम राम म्हणावा. हे एकमेव सुखाचा मार्ग आहे. आणि श्रीरामाला सोडून सुखाची इच्छा करणं म्हणजेच नरकात जाणं. रामे सुखी केले ब्रह्मचारी, रामे सुखी केले व्रतधारी. रामे सुखी केले नरनारी, राम सुखकारी सर्वासी. रामचंद्र प्रभूंनी ब्रह्मचर्य धरणाऱ्यांना सुखी केलं. संसारच नको आम्हाला, ब्रह्मचर्य पाहिजे. ब्रह्मचर्य, ब्रह्माचं आचरण करून ब्रह्म मिळवणं. आणि साक्षातच परब्रह्म पुढे आल्यानंतर ब्रह्मचारी सुद्धा काय झाले महाराज? सुखी झाले. रामानं व्रत धारण करणारे सुखी केले. रामचंद्र प्रभूंची अयोध्येत प्राणप्रतिष्ठा होणार नाही म्हणून बऱ्याच जणांनी व्रत धरले. कोणी पायात चप्पल घातला नाही, कुणी केस काटले नाहीत, कुणी त्या ठिकाणी फळच खाऊन राहिलं. अशा प्रकारची व्रत धारण करणाऱ्यांना राम आले, कळालं की ते सुद्धा व्रतधारी काय झाले माय बापांनो? सुखी झाले. सज्जन असतील, यज्ञ करणारे नर असतील, नारी असतील, एकंदरीत जन्माला आलेल्या सजीव निर्जीव मनुष्य प्राणी सर्वांना सुख देण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे त्या श्रीरामानं सर्वांना सुखी केलं असं सांगतात.
रामे सुखी केले तपी, रामे सुखी केले जपी, रामे सुखी केले निर्विकल्पी, सुखरूप श्रीराम. रामचंद्र प्रभूंनी तपी सुखी केले. तप करणारे, काहीच न खाता मी एवढं वर्ष तप करणार, तेवढं वर्ष तप करणार. अरे राम मिळाला, राम मिळाला, राम मिळाला. तपामध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या शंभूचं तप, तेथ शंभूचे तपही न पुरे. तपाच्या ताकदीनं जगाचा बाप मिळेल एवढं सोपं नाही महाराज. पण तो राम बघायला मिळाल्यानंतर तपी लोक सुद्धा काय झाले, सुखी केले, सुखी झाले. रामानं जपी लोक सुखी केले. अखंड जप करावा राम 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 राम. नाना वा जय जय राम. अखंड या नामाचा जप करावा, तो राम मिळण्यासाठी तो राम मिळाला. त्यामुळं जप करणारे सुखी झाले. रामानं निर्विकल्पी सुखी केले. कारण विकल्प धरणाऱ्याला सुखी करता येत नाही. एवढं मंदिर बांधल्यानंतर सुद्धा लोक म्हणतात सुख भेटतं का हो त्यानं कुठं पोट भरतंय का. अशा विकल्पी लोकांना सुखी करता येत नाही. ते दुःखाचे 7-12 नावावर घेऊन जन्मलेले असतात, करंट्या कपाळाची असतात. मग सुखी कुणाला करता येतं. रामे सुखी केले निर्विकल्पी. एकंदरीत सुखाचं स्वरूप प्रभू रामचंद्र आहेत असं सांगतं. रामे सुखी केले दिगंबर, रामे सुखी केले वल्कलधर, रामे सुखी केले सदाचार, सुख साचार श्रीराम. राम म्हणजेच सुख आहे. मग रामाशिवाय सुख मिळेल का. एक जण म्हणलं आमच्या इथं गोड बनवलंय. साखर आणली असेल तेव्हाच ना. पेढे करू, गुलाबजामुन करू, बासुंदी करू, काही केलं तर कशामुळं. साखर आहे ना, सर्वांगी साखर अवघी गोड. तशा प्रकारे राम म्हणजे सुख आणि सुख म्हणजेच राम. त्यामुळं रामाशिवाय सुख म्हणणं म्हणजे स्वतःला मूर्ख डिक्लेअर करणं. रामानं दिगंबरी सुखी केले. ज्यांनी वस्त्रच घातलं नाही का देव मिळवायचाय. नाही देव का मिळवायचाय तर देव सुखाचं आगर आहे. मग त्या सुखाचा सागर श्रीरामचंद्र बघितल्यानंतर दिगंबर सुखी झाले. वल्कल परिधान केले. ज्यांनी कपडेच घातले नव्हते का हो, तुम्ही का वल्कल परिधान केले. नाही आम्हाला देव मिळवायचं. मग देव मिळाला, राम मिळालंय, त्यामुळं सर्वच सुखी झाले. असं सुखाचं स्वरूप प्रभू आहेत असं सांगतात. रामे सुखी केले आयाची, रामे सुखी केले अति विरत, रामे सुखी केले धर्मासक्त, राम समजता सुखकारी. रामानं त्या ठिकाणी अयाचित सुखी केले. अयाचित म्हणजे काय महाराज. त्या ठिकाणी सांगतायत सर्व काही देणारा देव आहे. या भावनेनं जे जीवन जगतात ते अयाचित. आज लोक म्हणतात राम भरोसे जगायला. हो रामावरच भरोसा नाही की तुमचा. मग राम भरोसे कसं. तुम्ही कशाची चिंता करण्याची गरज नाही, पण रामाचं चिंतन करण्याची गरज आहे बरं का. रामाचं चिंतन नसेल आणि तुम्ही कशाचीही चिंता करा, नक्की मसनात जाणार, नक्की नरकात जाणार, यात शंका नाहीये. पण रामचंद्र प्रभूंवर विश्वास असणारे, श्रद्धा असणारे निष्कामी जन सुद्धा प्रभूनं त्या ठिकाणी सुखी केलेले. रामानं विरक्त जन सुखी केले. कशाही प्रकारची आसक्ती नसणारे, प्रभू चरणावर अनुरक्ती असणारे संत प्रभूनं सुखी केले. रामे सुखी केले धर्मासक्त.
धर्माची आसक्ती असणारे, धर्मावर दृढ निष्ठा असणारे आणि धर्म वृद्धीसाठी जीवन जगणारे, त्या सर्वांना प्रभूनं सुखी केलं. एकंदरीत रामचंद्र प्रभूंनी सर्वांनाच सुखी केले. आपला भारत देश काही धर्म विघातक प्रवृत्तींनी देशामध्ये आणीबाणी लावली आणि देशाला धर्महीन बनवलं. धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्म नसलेला देश, म्हणजेच अधर्मी देश, म्हणजेच राक्षसांचा देश. धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ होतो सज्जनांना संपवण्यासाठी प्रयत्न करणारा देश. एवढं मोठं षड्यंत्र देशाच्या विरुद्ध केलं त्यांनी. का तर ती धर्म विघातक अघोरी राक्षसी प्रवृत्ती आहे. त्यामुळे सज्जनानं सदोदित सावध असलं पाहिजे. धर्म आसक्त समाज असला पाहिजे, धर्म अपेक्ष समाज असला पाहिजे, तर तो विश्वाचं कल्याण करतो. कुणाचीच अपेक्षा नसेल तरी चालेल, पण रामाची अपेक्षा असणारा समाज राष्ट्राला वृद्धी देतो, राष्ट्राला वाढवतो असं सांगतायत. रामे सुखी केले अंकिचन, रामे सुखी केले अतिदीन, रामे सुखी केले अज्ञान, राम सकळ सुजन सुखकारी. रामानं त्या ठिकाणी अकिंचन सुखी केलेले आहेत. रामानं अतिशय दीन असणारे गरीब लोक सुखी केलेले आहेत. रामानं अज्ञानी सुखी केले. का? अज्ञान असेल तरी चालेल हो, पण राम आवडणारं अज्ञान असावं. ते अज्ञानी सुद्धा सुखी केले. एकंदरीत सकळ जनाला सुखकारी कोण आहेत? तर प्रभू रामचंद्र आहेत. जनाला राम सुखी करतात. आता भारतात जन राहतच नाहीत, भारतात दुर्जन वाढलेत. काय? जन असावेत नाही तर सज्जन असावेत. या सर्वांना प्रभू सुख देतात. दुर्जनांना प्रभू होय भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संहारी. त्यामुळे राम आल्याची भीती ज्यांना ज्यांना वाटते ते दुर्जन आहेत, भयग्रस्त आहेत. अशांना प्रभू सुख देत नाहीत, तर बाकी सर्वांना देतात असं सांगतात. रामे सुखी केले कापडी, रामे सुखी केली बापडी, रामे सुखी केली साबडी, सुखाची कुळवाडी श्रीराम. रामानं कापडी सुखी केले. रामचंद्र प्रभूंनी तीर्थयात्रा करणारी, निव्वळ दुबळी असणारी यांना सुखी केलं महाराज. अतिशय बापुडी असणाऱ्या लोकांना सुखी केलं. साबडी साधी भोळी असणाऱ्या लोकांना सुखी केलं महाराज. रामचंद्र प्रभूंनी एकंदरीत सर्वांनाच सुखी केलं. का? सुखाची या कोटी श्रीराम भेटी. रामाची भेट झाली की सुखाचं गतुड सापडलं म्हणावं असं सांगतात. रामे सुखी केले सेवक, रामे सुखी केले केवळ रंक, रामे सुखी केले लोक, जे भावे सन्मुख भेटू आले. रामानं सेवक सुखी केले. रामानं केवळ रंक असणाऱ्या गरीबातले गरीब सुखी केले. महाराज राम मंदिरामध्ये ते पैसे गोळा करत असताना भिकाऱ्यांनी जमा केलेले गटोड्यातले, ज्यांनी वर्ष आंघोळ्या केल्या नाहीत, त्यांनी सुद्धा पैसे दिले. रंक असणाऱ्या गोर गरीब लोकांनी माझा भगवान येतोय याच्या आनंदात मग आशांना प्रभूनं काय दिलं? सुख दिलं. मग रामानं केवळ लोक सुखी केले, सर्व लोक सुखी केले. कारण लोकाभिरामम रणरंग धीरम. अशा प्रकारच्या प्रभूनं लोकांना सुखी केलं. पण कोणत्या लोकांना सुखी केलं? जे भावे सन्मुख भेटो आले. परंतु
निव्वळ बिनलाजचे ज्यांना निमंत्रण दिले प्राणप्रतिष्ठेचे पण आले नाहीत महाराज. जे प्राणप्रतिष्ठेला आले नाहीत ते आणि प्राणप्रतिष्ठेला न येता सुद्धा त्यांची चपल उचलतात ते, त्यांना सुखी कसं करता येईल? निव्वळ कपाळ बाद झालेले आणि निव्वळ नरकाचेच अधिकारी त्यांना सुखी करता येत नाही. ज्यांच्या अंतःकरणात प्रभू प्रेमाबद्दलची आसक्ती आहे, प्रभू मिळावा ही भावना आहे, जे जे तीर्थाच्या ठिकाणी राम आला राम आला राम आला म्हणून भेटायला आले त्या सर्वांना प्रभूनं सुख दिले. रामे सुखी केले विवेकी, रामे सुखी केले एकाएकी, रामे सुखी केले त्रिलोकी, यात्रानुलोकी स्वलीला. रामानं विवेकी सुखी केले, रामानं एकाकी राहणारे एकटेच राहणारे नवरा बायको असतील, नाहीतर एकटाच माणूस असेल, एकटीच स्त्री असेल, एकांतात राहून हिमालयात तपश्चर्या करणारे असतील, एकंदरीत रामचंद्र प्रभूंनी सर्व त्रिलोक्य सुखी केलं, यात्रेचं निमित्त केलं, पण विश्वाला प्रभू सुख देतात. यात्रा विधियुक्त प्रकारे स्वलीला रघुवीरे, नाना जनादान प्रकारे चौसमुद्री सुखी केले. विधियुक्त प्रकारानं स्वलीलेनं प्रभू रामचंद्र प्रभूंनी यात्रा केलेली आहे. नाना प्रकारची जन आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे 18-12 बलुतेदार, 18 पगड जाती आहेत, वेगवेगळ्या प्रकारची लोक सेवा करतात. कुणी होडीची सेवा करतं, कुणी बेलफुलं आणून देतं, कुणी ऑटो असतो, कुणी काही असतं, कुणी काही असतं. प्रत्येक जनाला प्रभूंनी दान दिलेलं आहे, त्या दान प्रकारानं सुखी केलं आणि 4 प्रकारच्या समुद्राचं पर्यटन केलं असं सांगतात. द्वारका पश्चिम समुद्र, जगन्नाथ पूर्व समुद्र, मानस सरोवर उत्तर समुद्र, दक्षिण समुद्र सेतू बंद. द्वारकेचा पश्चिम समुद्र असेल, जगन्नाथाचा पूर्व समुद्र असेल, जगन्नाथ मंदिर पूर्व समुद्रात, द्वारका पश्चिम समुद्रात, आपला अरबी समुद्र वगैरे. त्यानंतर उत्तर समुद्र मानस सरोवर असेल आणि दक्षिण समुद्र म्हणजे आपला सेतुबंधन असेल, तिथपर्यंतची यात्रा प्रभूंनी केलेली. या परी समुद्र वलयांकी तीर्थे करो निया समस्त, अयोध्येला रघुनाथ सुमुहूर्त स्वानंदे. या प्रकारे समुद्र वलयांकित संपूर्ण तीर्थ प्रभूंनी केलेली आहेत आणि सुमुहूर्तावर प्रभू अयोध्येला आले. नगर श्रृंगारिले नृपवरे, गुडिया तोरणे मखरे, गगन गरजे जय जयकारे, अनिला गजरे रघुनाथ. रामचंद्र प्रभू येणार आहेत म्हटल्यानंतर राजानं नगर शृंगारवलं, गुड्या लावल्या, तोरणं लावली, मखर लावली, सगळीकडे जय जयकार करत प्रभूचं स्वागत केलेलं आहे. गरजती गैरा वचनी, पुढे नाचती नाचनी, कीर्तीवर निजे बंदी जनी, अयोध्या भुवनी उल्हास. भाट गर्जना करतायत, गहीर वचनामध्ये बोलतायत, नाचणी नाचतायत, बंदीजन कीर्तीचं वर्णन करतायत, एकंदरीत अयोध्येत उल्हास आहे. पदोपदी ओवाळणी, पदोपदी सुवासिनी, पदोपदी अक्षयवाणी, मंत्रध्वनी स्वरयुक्त. पावलो पावलाला ओवाळणी करतायत, पावलो पावली त्या ठिकाणी सुहासिनी ताट घेऊन उभ्या आहेत, अक्षयाचं वाण एकमेकींना देतायत, मंत्रध्वनीमध्ये स्वरामध्ये सर्वजण प्रभूचं वर्णन करतायत. वसिष्ठासी घातले लोटांगण, दशरथा साष्टांगण मन,
चौघाशी दिदले आलिंगन क्रम समाधान रायासी. रामचंद्र प्रभूंनी वशिष्ठजींना साष्टांग लोटांगण घातलं, दशरथाला साष्टांग नमस्कार केला, चौघांना आलिंगन दिलं आणि राजाला परम समाधान झालं. दिल्या तिघी माता हर्ष दशरथाचे चिता, उतसंगी वैसविले रघुनाथा, सुख समजता अपार. तिन्ही मातांना त्या ठिकाणी अभिवंदन केलेलं आहे. दशरथाला अतिशय आनंद झाला. प्रभू रामचंद्रजींना मांडीवर बसवलं, सर्वांनाच अतिशय सुख झालेलं आहे. चौघा करविले मंगळ स्नान, दियांबरे परिधान, दियालंकार चंदन सुमनी सुमन श्रृंगाई. चौघांनाही त्या ठिकाणी मंगल स्नान केलेलं आहे. दिव्य अशा प्रकारची वस्त्र परिधान करवलेली आहेत. दिव्य अलंकार चंदन सुमन श्रृंगार राजाची मुलं आहेत. थाटच थाट असं सांगतात. वशिष्ठ वचन प्रमाण केले व्रत विसर्जन, दिवसा दिदले भोजन, दान सन्मान स्मारंभे. वशिष्ठजींचं वचन प्रमाण मानून व्रताचं विसर्जन केलेलं आहे. तुमच्या आमच्या धर्मात महाराज कांडाची समाप्ती असली तरी जेवण, कारण कोणतं बी असो, माणूस मेलं तरी 13व्याला गोड जेवण, खायला नुकतीन मिळायला मुक्ती. असला भारी धर्म आहे. फक्त राम राम म्हणायचा उल्हास पाहिजे. त्याला राम राम म्हणायचा रामायणाचा कटाळा आहे, मग त्याला मात्र यमाची रटे. मायबापांनो, रामचंद्र प्रभूंनी व्रत विसर्जन केलं. ब्राह्मणांना खाईल एवढं खायला, घेऊन जाईल एवढं घेऊन जायला, दान समाधान आहे असं सांगतात. या परी तीर्थाभिगमन करोनी आला रघुनंदन, येथोनी वैराग्य पूर्ण श्रीरामापन विनाशे दावी. या पद्धतीत प्रभू रामचंद्रजींनी तीर्थाचं गमन केलेलं आहे. आणि इथून पुढं रामचंद्र प्रभू वैराग्याचं प्रतिपादन करणार आहेत मायबापांनो. आणि अतिशय विन्यासानं प्रभू वैराग्य वर्णन करतील असं सांगतात. येथोनी कथा मनोहर, गुहे ज्ञाने ज्ञान गंभीर, सवे निरोपील रघुवीर, वैराग्य विचार मुमुक्षु हेतू. इथून पुढं अतिशय मनोहर कथा आहे, जी गुह्य ज्ञानानं ज्ञान गंभीर आहे. गंभीर होऊन ऐकायचं गुह्य ज्ञान. स्वतः रामचंद्र प्रभू वैराग्याचा विचार प्रतिपादित करणार आहेत. आणि कशासाठी आहे? मुमुक्षु हेतू, मोक्ष मिळवण्यासाठी वैराग्याचं प्रतिपादन झालं पाहिजे. अंतःकरणात वैराग्य उत्पन्न झाल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. ज्ञानाशिवाय जीव मुक्त होत नाही. बरेच लोकांना वाटतं पुण्य केल्यानं मुक्त होतं, पाप केल्यानं मुक्त होतं ज्ञानानं. कारण स्वच्छ मळ निघाल्याशिवाय स्वच्छता आहे का? आणि जगात पवित्र काय? नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. जगात ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही आहे. आणि ज्ञान तेव्हा मिळतं ज्यावेळेस वैराग्य उत्पन्न होतं. जगाबद्दलची विरक्ती आणि त्या विरक्तीचं प्रतिपादन, आणि प्रतिपादन करण्यासाठी जी कारणं आवश्यक आहेत, तुम्हा आम्हाला मलिन दृष्टीनं जगातली विरक्तीची कारणं लक्षात येत नाहीत. त्यामुळं तुम्ही आम्ही उद्याचा अध्याय ऐकावा, म्हणजे आपल्याला विरक्ती उत्पन्न होईल असं सांगतात. मुमुक्षु तारावया संसार, दावी वैराग्य निजसार, धर्मलक्षणी अवतार, सत्य साचार श्रीराम. मुमुक्षु लोकांना संसारातून तारण्यासाठी रामचंद्र प्रभू वैराग्यरूपी साराचा विचार मांडतायत. कारण रामचंद्र प्रभूंचा धर्म लक्षणांनी विद्यमान
सत्य आणि साचार खरा अवतार आहे. जगाला धर्म कळावा, प्रत्येकाच्या अंतःकरणात वैराग्य असावं, आसक्ती नसावी. कारण वैराग्यानं ज्ञान मिळतं, ज्ञानानं बंध मुक्ती मिळते. आणि बंध मुक्तीत नित्य आनंद आहे, सत्य आनंद आहे, शाश्वत आनंद आहे, सदोदित आनंद आहे. आणि आनंद घेणं हे जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं मुख्य लक्षण आहे. प्रत्येक जीव प्रत्येक क्षणी प्रयत्न करतो तो काय मिळवण्यासाठी? सुख मिळवण्यासाठी. पण प्रत्येक जीव दुःखी होतो याचं एकच कारण आहे, पत्ता चुकतो. आणि ज्या गावचा रस्ता माहित नाही त्या गावला जाताना फजिती होत असते. त्यामुळं सुखाचा पत्ता कळून घ्यायचा असेल तर उद्याचा वैराग्य विचार ऐका, असं ग्रंथकर्ते सांगतात. एका जनार्दनी एक कवीश्वराचे अतिरंक, त्या मूर्खाचे निमके देख, कथा अलोणिक श्रीराम वदवी. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, मी कवीश्वराचं रंक आहे. कवीश्वर कोण आहे? तो या जगामध्ये दोन कवी, एक वेद व्यास आणि दुसरे महर्षी वाल्मिकी. आणि मी जनार्दन स्वामीचा सेवक आहे, रंक आहे. आणि माझ्यासारख्या मूर्खाच्या मुखातून प्रभू अलोलिक अशा प्रकारचं रामायण वदवून घेत आहेत. का? भगवंतानं ठरवल्यानंतर काय होत नाही हो. भगवंताची कृपा घडेल तै पांगुळ ही पर्वत चढे. लंगड पर्वतावर जाऊ शकते, आपल्याला खुर्चीनं चालावं लागले कालपासून. भगवंताची कृपा झाल्यास काय होत नाही, काहीही होतं. काय अनु हे केले? एका चिंतिता विठ्ठले. त्या भगवंताच्या कृपेसाठी कथा ऐकावी मायबापांनो, जीवनाचं कल्याण करून घ्यावं असं सांगतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे बालकांडे कार्तिकाया श्रीराम तीर्थ यात्रा गमन नाम सप्तमोऽध्याय. गोडवा पुंडरीक वरदेहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. रामचंद्र भगवान की जय. माधव बाबा महाराज की जय.